कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे राजकारण मोठ्या नाट्यमय वळणावर पोहोचले आहे। गेले 10 वर्ष भाजपचे संघटन आणि पक्षवाढीसाठी कोल्हे घराण्याचे योगदान राहिले आहे। सध्याच्या राजकीय परिस्थितीत महायुती निर्माण झाली व त्यात अजितदादा पवार यांनी एंट्री घेऊन अनेक मतदारसंघात समीकरण बदलले आहे। तोच पेच कोपरगाव मतदारसंघात निर्माण झाला आहे। हा पेच सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्नेहलता कोल्हे यांच्याशी चर्चा केली। त्यानंतर थेट केंद्रीय मंत्री आणि भाजपा महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव यांनी देखील हा पेच सोडवण्यासाठी कोल्हे यांच्याशी चर्चा केली आहे। थेट आता दिल्लीतून सूत्र हलवून कोल्हे पक्षातून जाता कामा नये, कारण विवेक कोल्हे यांच्यासारख्या युवा धाडसी चेहरा महत्वाचा आहे, अशी भूमिका समोर आली आहे। आजवर कोल्हे कुटुंबाचा राजकीय प्रवास पाहता तो नेहमी निष्ठेचा आलेख वाढवणारा राहिला आहे। गत निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचा अवघ्या 450 मतांनी 2019 ला पराभव झाला होता। मात्र कोल्हे सक्रिय राहिले व पक्षाचा विस्तार करण्यात आपले योगदान सुरू ठेवले। काही कालावधीपूर्वी झालेल्या राजकीय समीकरणात सध्या अजितदादा गटाचे आशुतोष काळे हे आमदार आहेत। या जागेवर आता 2024 ला काय घडणार याकडे सर्वांचे नजर आहे। मात्र खरी चर्चा सुरू आहे ती विवेक कोल्हे या नावाची। आपल्या धाडसी शैलीने महाराष्ट्र ओळख निर्माण केलेले विवेक कोल्हे हे एक आश्वासक युवा चेहरा म्हणून आपली छाप टाकण्यात यशस्वी झाले आहेत। कमी वयात सहकार, कृषी, पाणी, राजकारण, समाजकारण, शिक्षण, औद्योगिक क्षेत्र अशा विविध पातळीवर अफाट अभ्यासाने दृष्टिक्षेप पारख त्यांनी करून दिली आहे। सध्या राज्यात सहकाराला पुढे घेऊन जाणारे घराणे हे भाजपाच्या गोटात मोजके आहे। कोल्हे, पाटील, विखे अशी निवडक मंडळी या क्षेत्रात आहेत। त्यातील हर्षवर्धन पाटील यांनी अलीकडेच पक्षाची साथ सोडली आहे। त्यामुळे निर्माण झालेले पोकळी विवेक कोल्हे आपल्या अभ्यासू शैलीने भरून काढू शकतात, हे भाजपाने हेरले आहे। कोल्हे घराणे हे कोपरगाव पुरते मर्यादित नसून माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांचा दबदबा राज्याच्या राजकारणात होता। VSI, NSE यासारख्या अनेक सहकारी संस्थांचे जाळे उभे करून व रयत सारखी संस्था विस्तार करून राज्याच्या प्रगतीला दिशा देण्यात त्यांचे मोठे योगदान राहिले आहे। यासह संजीवनी उद्योग समूह यांच्या संलग्न संस्था यांचे भरीव कार्य आहे। स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांनी जपलेल्या कार्यकर्त्यांचा घोतावळा विवेक कोल्हे यांनी नवचेतना देऊन सक्रिय केला। राजकीय घराण्याचा वारसा म्हणून शांत न राहता थेट जनतेत जाऊन अनेकांच्या मनात भैया नावाने आपली वेगळी ओळख विवेक कोल्हे यांनी निर्माण केली आहे। ज्येष्ठांपासून ते युवकांपर्यंत सर्वांना विवेक भैया माणूस कामाचा आणि मित्र हक्काचा बनले आहेत। सामाजिक कार्यातून सुरू केलेला सेवा हाच धर्माची पावती त्यांना राजकीय वाटचालीत देखील मिळाली आहे। आजोबांनी जपलेली संस्थेतील एक म्हणजे गणेश कारखाने मिरवणूक लक्षवेधी करून विवेक कोल्हे हे नाव राज्याच्या राजकारणात एक धाडसी युवा नेता म्हणून प्रकर्षाने समोर आली आहे। संघर्ष आणि जिद्द मुशीत घेऊन पेटलेला हा निखारा शिक्षक मतदारसंघात आपली धग सर्वांना सिद्ध करून दाखवणारा ठरला। अपक्ष रिंगणात राहून अवघ्या 25 दिवसात दुसऱ्या क्रमांकाची मते घेऊन युती आघाडीच्या उमेदवारांना चक्रावून सोडले। अवघ्या उत्तर निवडणुकीत कौशल्याने महाविकास आघाडीच्या उमेदवारापेक्षा जास्त मताधिक्य घेऊन 5 जिल्ह्यात यंत्रणा उभारून विवेक यांचे निवडणूक कौशल्याची दखल सर्वांना घ्यावी लागली। एकटा युवक अनेकांच्या संघर्षात एकटा लढून ठामपणे उभा राहिलाय। यामुळे सर्वच पक्षांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यात विवेक कोल्हे यशस्वी झालेत। कमी वयात नेतृत्व गुणांची ओळख सर्वांना करून दिली। यासह सर्व पक्षश्रेष्ठींनी दखल घेतली आहे। कोल्हे म्हणजे केवळ कोपरगाव नाही तर सभोवती असणारे वैजापूर, येवला, सिन्नर, निफाड, राहता, श्रीरामपूर इकडेही कोल्हे यांचा स्वतंत्र मानणारा वर्ग आहे। त्यामुळे सर्वच पक्षात शेजारील तालुक्यात इच्छुक उमेदवारांनी आपापल्या नेत्यांना
कोल्हे आमच्या विजयाचे गणित जुळवू शकतात असा सांगावा धाडल्याने विवेक यांना अधिक महत्व अधोरेखित झाले आहे. नगर नाशिकमध्ये नात्यागोत्यांचे मोठे जाळे आहे. शिवाय आता पाचही जिल्ह्यात आपली सुप्त यंत्रणा कोल्हे यांनी ऍक्टिव्ह केली आहे. यामुळे कोपरगावसह इतर ठिकाणी कोल्हे यांचे महत्व भाजपाच्या दिल्लीतील नेतृत्वाच्या देखील निदर्शनास आले आहे. त्यामुळे त्यांनी दखल घेऊन कोल्हे महत्वाचे आहेत, त्यांना विश्वासात घेऊन योग्य तो मार्ग काढण्याचे व या प्रक्रियेत आपण स्वतः लक्ष घालत असल्याचे संकेत दिल्याने राज्यातही घडामोडींना वेग आलाय. विवेक कोल्हे यांना सर्वच पक्षात आग्रह आणि उमेदवारीची हमी आहे. यामुळे सुरू असलेल्या घडामोडी पाहता विवेक यांच्या मातोश्री स्नेहलता कोल्हे यांना देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेसाठी बोलवले व वेगळा काही निर्णय न घेता पक्षातच राहण्याचा आग्रह धरला. यानंतर एक बातमी प्रसिद्ध झाली आहे, ज्यात विवेक कोल्हे यांना भेट दिल्लीत पाठवण्याचे संकेत देण्यात आले आहेत. राज्यसभा देत कोल्हे यांचे राजकीय पुनर्वसन करत एक आश्वासक युवा नेता भाजपचे प्रतिनिधित्व कसे करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.